तर राहुल गांधींनी माझ्याशी सामना करावा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना चॅलेंज दिलाय। दिल्लीच्या निकालावरती महसूल मंत्री बावनकुळे यांनी राहुल गांधींना चक्क आव्हान दिलं। दिल्लीकरांनी आप आणि काँग्रेसला चांगलंच धुतलं अशी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली। आता ईव्हीएम मशीन सेट होती असा आरोप होईल। राऊतांना त्यांनी हा खोचक टोला लगावलाय। पता मैं इंटरफेयर नहीं करता। उद्या किंवा परवा काँग्रेसचं एक स्टेटमेंट येईल, मशीन खराब झाली होती। नाही, दिल्लीमध्ये मशीन खराब झाली होती। अरे हे आता चालू होईल उद्यापासून। त्याला कळत नाही राहुल गांधीला, अभ्यास केला पाहिजे कामठी विधानसभेत येऊन। राहुल गांधीने कधी लढलं पाहिजे कामठी विधानसभेत। माझा तुमच्या माध्यमातून राहुल गांधीला चॅलेंज आहे की 2029 ची लढाई त्यांनी माझ्या विरुद्ध लढावी। राहुल गांधी जरतरची भाषा बोलण्यात आता काय अर्थ आहे? कोणी अडवलं होतं का एकत्र यायला? संजय राऊत तर असे महान नेते आहेत की ते दोघांमधला समझोता करू शकले असते, आणि त्यामुळे काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेनेने आपला सपोर्ट केला। तिथेच मोठी ठिणगी पडलेली आहे, आणि त्या ठिणगीनंतर आता रिझल्ट आल्यानंतर तर काँग्रेस या कोणाला म्हणजे काँग्रेस मधून म्हणजे त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा आता काँग्रेसच बाहेर पडेल ही तुमचं तुम्हाला लक लावावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।